शिवनेरी सेवा मंडळाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये महिला विभागामध्ये शिवशक्ती हा संघ अजिंक्य ठरलेला आहे। त्या संघाचं अभिनंदन करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये। एक चांगला खेळ केला संघ महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी। राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचे युनियनचे सन्माननीय सरचिटणीस दत्ता परब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। महिला विभाग संघ व्यवस्थापक संघर्ष अनिकेत, आपण व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला यायचं। महिला विभाग संघर्ष अनिकेत, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या। नितीन पवार, नवनाथ मनेरे,
व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या क्रीडा रसिकांनी विनंती केलेली आहे, जरा स्कोर जरा सातत्याने सांगत चला, कारण जो स्कोर बोर्ड आहे तो पूर्वेकडे तोंड करून असल्यामुळे मागच्या लोकांना क्रीडा रसिकांना तो दिसत नाहीये. अमर डोंगरे एअर इंडिया या संघाचे 12 गुण झालेले आहेत. स्कोर बोर्ड ऑपरेट बरोबर आहे अविनाश? 12-2. महिंद्रा अँड महिंद्रा 2 गुण आणि एअर इंडिया 12 गुण. कारण मागच्या क्रीडा रसिकांना तो गुणफलक समजत नसल्यामुळे इथून अनाउन्समेंट केली जाते. धन्यवाद. शुभाजी साईल, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे युनियनचे सेक्रेटरी आदरणीय दत्ता परब सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय कार्यसम्राट आमदार कालिदासजी कोळंबकर सरांना मी विनंती करतोय, आज आपला अमूल्य वेळ खर्च करून युनियनचे सेक्रेटरी दत्ता परब या ठिकाणी आलेले आहेत. मी विष्णू तांडेल सरांना देखील विनंती करणार, दत्ता परब यांचा देखील आपण या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ
आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. आरसीएफच्या युनियनचे सेक्रेटरी दत्ता परब यांचा सन्मान. गुड. हनुमान उडी. दांजे सर, दांजे आणि तानाजी मटकर व्यासपीठावर या. ज्येष्ठ कबड्डी संघटक आदरणीय अनिलजी घाटे यांच्या वतीने पुरुष आणि महिला विभाग अंतिम विजयी अंतिम उपविजयी होणाऱ्या संघांना प्रत्येकी 12 खेळाडू आणि मॅनेजर कोच अशा प्रकारे 14 जणांना या ठिकाणी सन्माननीय कबड्डी संघटक अनिलजी घाटे यांच्याकडून बॅग दिला जाणार आहे. 12 खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक असे प्रत्येक संघाचे 14 अशा प्रकारे रनर विनर पुरुष आणि महिला विभाग आदरणीय अनिलजी घाटे यांच्या वतीने बॅग दिल्या जाणार आहेत. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे क्रीडा रसिक आहेत, एअर इंडियाचे 17 गुण झालेले आहेत आणि महिंद्रा अँड महिंद्रा 7 गुण झालेले आहेत. 17-7. राज्य कबड्डी संघटनेने नियुक्ती केलेले या स्पर्धेवरील निरीक्षक पांडुरंग पार्टे सर, मी आपणास विनंती करतोय कृपया आपण स्टेजवर यावं आणि सन्माननीय विजय नाईक यांना मी विनंती करतो की त्यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा.
राज्य कबड्डी संघटनेने नियुक्त केलेले पंचप्रमुख राजेश पडेलकरचे आपण देखील स्टेजवर यावं. विजय नाईक आपण तिथेच थांबायचंय. राज्य कबड्डी संघटनेने नियुक्त केलेले पंचप्रमुख राजेश पडेलकर मुंबई उपनगर. मुंबई शहराने नियुक्त केलेले निरीक्षक कार्यकारिणी सदस्य भरत मुळे आपण स्टेजवर यावं. आणि संयुक्त कार्यवाह मुंबई शहर कबड्डी असोसिएशन. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन नियुक्त केलेले पंचप्रमुख प्रकाशजी चव्हाण यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. शिवशक्ती क्रीडा मंडळ प्रतिनिधी मॅचशी संपर्क साधा आणि रामचंद्र पाटील सरांशी त्वरित संपर्क साधणं गरजेचं राहील. आज या ठिकाणी गेली 4 दिवस जे आमच्या शिवनेरी सेवा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवात सूत्रसंचालन करतायत ते आमचे सर्वांचे प्रिय मित्र किशोरजी गावडे यांच्या या ठिकाणी आमचे आमदार कालिदासजी कोळंबकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. किशोरजी गावडे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन माननीय आमदार कालिदासजी कोळंबकर हे त्यांचा सत्कार करतील. उत्कृष्ट सूत्रसंचालन सर्वांना सांगतात टाळ्या वाजवा. आता यांच्यासाठी थोडं टाळ्या वाजवायच्या आहेत आपण. गावडेसाठी जोरदार टाळ्या. 4 दिवस उत्कृष्ट सूत्रसंचालन केलेलं आहे गावडेंनी. आमदार कालिदासजी कोळंबकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होतोय. अभिनंदन. कोळंबकर साहेब आभार. या ठिकाणी एक महत्वपूर्ण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने या स्पर्धेवर ज्यांचे निरीक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते सन्माननीय भरतजी मुळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कोळंबकर साहेबांना मी विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. एक महत्वपूर्ण सत्कार मी भरतजी मुळे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी कोळंबकर साहेबांना विनंती करतोय क्रीडा रसिको या स्पर्धेवर निरीक्षक सन्माननीय भरतजी मुळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी कोळंबकर साहेबांना विनंती करतोय आदरणीय क्रीडा रसिको एक महत्वपूर्ण सत्कार शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांनी सुवर्ण पदक जिंकले आणि भारतीय कबड्डी संघाचे संघनायक जिद्द आणि मेहनत या जोरावर सेनादल पंजाब रेल्वे संघांना
जेरी सांडणारा महाराष्ट्राचं नेतृत्व, भारतीय संघाचा सन 1994 मध्ये आशियाई स्पर्धेमध्ये भारतीयाचं नेतृत्व करून भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे आणि सन 1989 चा शिवछत्रपती पुरस्कार आणि सन 1994 चा अर्जुन पुरस्काराचे मानकरी आणि महाराष्ट्रातील एक अनमोल रत्न, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ओवळीचे सुपुत्र आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी एअर इंडिया संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक आणि व्यवस्थापक ज्येष्ठ कबड्डी संघटक अशोकजी शिंदे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. मी सन्माननीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर सरांना मी विनंती करतोय, बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या भारतीय संघाचा संघनायक, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला अक्षरशः धूळ चारली आणि 44-22 गुणांनी ज्याने सामना एकट्याच्या जीवावर जिंकला ते अशोकजी शिंदे. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे मित्रांनो. हा सन्मान महाराष्ट्राचा, हा सन्मान मुंबईचा, हा सन्मान चिपळूणचा आणि हा सन्मान ओवळीच्या सुपुत्राचा. अभिनंदन अशोकजी शिंदे, आपण या कबड्डी स्पर्धेमध्ये आलात आणि आमचा सन्मान स्वीकारलात. आपल्या आगमनाबद्दल आणि आपल्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक स्वागत. चला जरा सर्वांनी बाजूला. माजी नगरसेवक सुनील मोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आमच्या मंडळाला आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्य मार्गदर्शन योगदान मिळत आहे. आदरणीय माजी नगरसेवक सुनीलजी मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान. सन्माननीय मी शाखा प्रमुख मंगरीश नाईक यांना मी विनंती करतोय, सन्माननीय माजी नगरसेवक सुनीलजी मोरे यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. सुहास जोशी सर, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय. शाखा प्रमुख आणि आमचे देणगीदार विश्वासजी निमकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि कार्यवाह आणि नितीन पेडणेकर शाखा प्रमुख यांना मी विनंती करतोय, सन्माननीय निमकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. सांगतो गुणफलक सांगतो. महिंद्रा अँड महिंद्रा 13 आणि एअर इंडिया 21. 13-21
आमच्या मंडळाचे हितचिंतक मंगेश वांगणकर आणि आदरणीय अतुलजी वस्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. सचिन शिंदे कार्यवाह यांना मी विनंती करतोय मंगेश वांगणकर यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. मंगेशजी वांगणकर यांचा सन्मान सचिनजी शिंदे करतायत, मंडळाचे कार्यवाह. आणि त्याचबरोबर अतुलजी वस्त यांचा सन्मान. या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला चांगलं योगदान, चांगलं सहकार्य केलेलं आहे. महिंद्रा अँड महिंद्रा 14 गुण आणि एअर इंडिया 22 गुण. सुशांत परफेक्ट. एअर इंडिया 23 पॉइंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा 14 पॉइंट्स, 14-23. महिंद्रा 14, एअर इंडिया 23. सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकर सरांना मी विनंती करतोय, आमचे हितचिंतक, आमचे स्नेही आणि आम्हाला मौलिक सहकार्य देणगीच्या रूपाने आम्हाला जे मौलिक सहकार्य केलेलं आहे ते ज्येष्ठ उद्योजक आणि या कबड्डी क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती म्हणून ज्यांचा आम्हाला निश्चितच एक अभिमान आहे. आणि खरोखरच ज्या ज्या वेळी आम्ही नितीनजींना आम्ही मदतीचा हाक मारतो, एक बहुआयामी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीला इतके सारे गुण जेव्हा विधाता बहाल करतो तेव्हा त्यांच्या हातून फार चांगले कर्म घडावे अशी त्या नियतीची इच्छा असते. म्हणून आज या ठिकाणी उद्योजक म्हणून नितीन साबळे यांनी आपल्या उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. मी सन्माननीय कार्यसम्राट कालिदास कोळंबकर सरांना माझी विनंती राहील या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान, स्वागत, शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन करावा अशी मी विनंती करतो.
क्रीडारसिको सामना समाप्त झाल्याच्या नंतर आपल्याला थांबायचं आहे. आपल्याला बघायचं आहे उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, महिला विभागामध्ये स्कूटी कोणाला मिळणार, पुरुष विभागामध्ये मोटर बाईक कोणाला मिळणार, त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. मी राजन 12% यांना विनंती करतोय आणि सचिन शिंदे यांना विनंती करतोय. सन्माननीय अरुण तळेकर यांचं मोठं योगदान आम्हाला सातत्याने लाभले आणि या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्ताने त्यांच्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी प्रामाणिकपणे निष्ठापूर्वक त्यांनी सांभाळलेली आहे. असे आदरणीय अरुणजी तळेकर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. संस्थेचे कार्यवाह आणि सदस्य राजन 12% आणि सचिन शिंदे यांना मी विनंती करतोय अरुण तळेकरजी यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. गुणफलक महिंद्रा अँड महिंद्रा 16 आणि 27 गुण एअर इंडिया. महिंद्रा अँड महिंद्रा 16 गुण, एअर इंडिया 31 गुण. एअर इंडिया 31 पॉइंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा 16 पॉइंट्स. दैनिक प्रहारचे छायाचित्रकार अरुण पाटील यांना मी विनंती करतोय कृपया आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं. दैनिक प्रहारचे अरुण पाटील छायाचित्रकार. मी राजन 12% यांना विनंती करतोय
अरुण पाटील यांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. क्रीडारसिक कोणाला आपण जाऊ नये. आपल्याला बघायची आहे स्कूटी कोणाला मिळणार आणि मोटरसायकल कोणाला मिळणार. ज्यांच्याकडे लायसन असेल त्यांनाच मिळणार. प्रकाश राणे, प्रकाशी राणे, कोणाला मिळणार मोटार बाईक, कोणाला मिळणार स्कूटी. क्रीडा रसिकांची उत्कंठा त्या प्राइज कडे आहे. ज्याच्याकडे असेल लायसन्स, ज्याच्याकडे असेल हेल्मेट, आणि हा सामना 18-35 अशा फरकानं एअर इंडियाने जिंकलेला आहे. एअर इंडिया संघाचं अभिनंदन करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. एक कडवी झुंज क्षणाक्षणाला दिली महिंद्रा अँड महिंद्रा या संघाने. अभिनंदन महिंद्रा अँड महिंद्रा, अभिनंदन एअर इंडिया. चला तयार आहात तुम्ही सगळे बाकीचे. पहिलं महिला विभागाचं घ्या करू. महिला विभागाचं पहिलं घ्या. महिला विभाग